19 फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर 18 फेब्रुवारीच्या मध्यरात्री पार पडणाऱ्या शिवजन्मोत्सव पाळणा सोहळ्याच्या नियोजनासाठी मंगळवार 10 फेब्रुवारी रोजी डाळिंबी आड मैदान येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। आई तू जिजाऊ हो ही यंदाच्या वर्षीची संकल्पना आहे। त्यामुळे पाळणा सोहळा राष्ट्रमाता जिजाऊंच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी होण्याचा निर्धार उपस्थित महिलांनी व्यक्त केला। बैठकीत जिजाऊ पाळणा सोहळ्याचे स्वरूप, कार्यक्रमाची रूपरेषा, शिस्तबद्ध आयोजन, वेळेचे नियोजन तसेच महिलांचा सहभाग यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। उपस्थित महिलांनी यंदाही राष्ट्रमाता जिजाऊंच्या वेशभूषेत सोहळ्यात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही हा सोहळा भव्य, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने पार पाडण्याचा एकमुखी निर्णय बैठकीत घेण्यात आला। अभूतपूर्व सोहळा चालत आलेला आहे। जसं ज्योती त्यांनी सांगितलं, ज्याचं वर्णन केलं की प्रत्येक स्त्री जी येते ते मंगलमय ऊर्जा घेऊन तिथे येते आणि ते संपूर्ण वातावरण मंगलमय होतं। म्हणजे जर कुणी एकदा तिथं आला असेल तर तो व्यक्ती परत पुढच्या वर्षीच्या पाळणा सोहळ्याची वाट बघतो, एवढं ते मंगलमय वातावरण असतं। आणि या इतके वर्ष झालं आम्ही स्त्रिया जो आहेत, महिला जो आहेत, ते कुठल्याही अपेक्षा न करता हा पाळणा सोहळ्याचं नियोजन म्हणा आमच्या बंधूंच्या सहाय्याने यशस्वीरित्या पार पाडत होतो। पण त्याचा सन्मान म्हणून या वर्षीपासून जे मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळांनी कार्याध्यक्ष आणि 2 उपाध्यक्ष पद ही महिलांना दिलेली आहेत आणि ही एक सिल्वर लाइनिंग आहे यावेळेसच्या सोहळ्याची। तर मी सगळ्यांना आवाहन करते की बहुसंख्य प्रमाणात प्रत्येक महिलेनी तिथं एक मंगलमय ऊर्जा घेऊन यावं आणि तो पाळणा सोहळा जो आहे जो त्यांच्या पावित्र्य ऊर्जेने अजून पवित्र करावा। राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर घडवलेले संस्कार, त्याग, मातृत्व आणि राष्ट्रनिष्ठा या मूल्यांचे स्मरण व्हावे या उद्देशाने हा पाळणा सोहळा साजरा केला जातो। या कार्यक्रमातून महिलांमध्ये सामाजिक भान, राष्ट्रप्रेम आणि सांस्कृतिक जाणीव अधिक दृढ होत असल्याचे मत चंद्रिका चव्हाण, शोभा मोरे, नलिनी जगताप, सुधा हळली मोरे यांनी व्यक्त केले। बैठकीदरम्यान महिलांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपापली जबाबदारी स्वीकारत स्वयंसेवी सहभाग नोंदवला। तसेच पाळणा सोहळ्याच्या वेळी शिस्त, पारंपरिक वातावरण आणि मर्यादांचे पालन करण्यावर विशेष भर देण्याचा निर्णय घेण्यात आला।